सांगोला तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक बातमी समोर येतेय। एका तरुणाने आणि तरुणीनं केलेल्या प्रेमविवाहाचा राग इतका विकोपाला गेला की मुलीच्या संतप्त कुटुंबीयांनी चक्क मुलाचं घरच पेटवून दिल्याची भयानक घटना उघडकीस आलीय। ही घटना सांगोला तालुक्यातील नलावडेवाडी शिरबावी इथं घडलेली असून यामुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडालीय। या घटनेचं मूळ कारण हे प्रेमविवाह असल्याचं समोर येतंय। फिर्यादी धोंडीराम नलावडे यांच्या मुलानं शेजारीच राहणाऱ्या एका तरुणीशी तिच्या कुटुंबियांच्या मर्जीविरुद्ध जाऊन प्रेमविवाह केला होता। याच गोष्टीचा भयंकर राग मुलीच्या घरच्यांना म्हणजेच नातेवाईकांच्या मनात घुमसत होता। याच रागातून आरोपींनी थेट फिर्यादीच्या घरात बेकायदेशीरपणे घुसखोरी केली आणि त्यानंतर जो थरार घडला तो अंगावरती काटा आणणारा आहे। आरोपींनी घरात घुसताच फिर्यादी त्यांची पत्नी आणि मुलीला शिवीगाळ करत काठीनं बेदम मारहाण केली, पण आरोपींचा राग एवढ्यावरतीच थांबला नाही। त्यांनी अत्यंत नियोजनबद्धपणे घरातील सोफा, टीव्ही, एसी, फॅन आणि इतर मौल्यवान साहित्यांवर डिझेल ओतलं आणि घराला चारी बाजूनी आग लावली। या भयानक आगीत घरातील लाखो रुपयांचं साहित्य जळून खाक झालेलं असून नलावडे कुटुंबियांचं मोठं आर्थिक नुकसान झालं। या धक्कादायक घटनेनंतर धोंडीराम नलावडे यांनी तात्काळ सांगोला पोलीस ठाण्यात धाव घेतली। त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी एकूण 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय। या अमानुष कृत्यामुळे शिरबावी परिसरात सध्या तणावपूर्व शांतता असून नागरिक मोठ्या भीतीच्या छायेत आहेत। प्रेमविवाहाला होणारा विरोध आणि त्यातून घडणाऱ्या अशा भयानक हिंसक घटना हे समाजापुढील एक मोठं प्रश्नचिन्ह आहे। या प्रकरणात सांगोला पोलीस आता पुढील तपास करत असून आरोपींना कधी आणि काय शिक्षा होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या घटनेबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। पंढरपूर, सांगोला आणि सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक गुन्हेगारी आणि राजकीय घडामोडींचे ताजे अपडेट्स पाहण्यासाठी आत्ताच HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। पाहत रहा HPN मराठी न्यूज।